हॅलो प्रीतम सर, प्रेग्नन्सी मध्ये किती वेळा सोनोग्राफी करणे आवश्यक असते? बघ, आता प्रेग्नन्सी मध्ये कमीत कमी 6 सोनोग्राफी इसेन्शियल असतात. ठीक आहे, त्यातली पहिली सोनोग्राफी आहे ज्याच्यामध्ये आपण प्रेग्नन्सी लोकेशनसाठी सोनोग्राफी केली जाते. दुसरी सोनोग्राफी असते बाळामध्ये हार्टबीट आलेले आहेत का नाही हे पाहण्यासाठी. तिसरी सोनोग्राफी आहे आपली ज्याला आपण एनटी स्कॅन म्हणतो, ज्याच्यामध्ये बाळामधले जे क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी रिलेटेड डिफेक्ट्स असतात ते आपल्याला प्रिडिक्ट करता येतात. चौथी सोनोग्राफी आहे ज्याला आपण एनोमली स्कॅन करतो, ते आपण 18 ते 20 आठवड्याच्या दरम्यान करतो, ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर्स म्हणजे बाळाचा मेंदूपासून ते बोटांपर्यंत एक एक स्ट्रक्चर बाय स्ट्रक्चर बघितल्या जातात गोष्टी. पाचवी सोनोग्राफी आहे बाळाचं कार्डिक इव्हॅल्युएशन, ज्यामध्ये बाळाचं हार्टचं रोटेशन कम्प्लीट होतं 22 ते 20 आठवड्याच्या दरम्यान. आणि 6वी सोनोग्राफी आहे जे बाळाची ग्रोथ स्कॅन म्हणतात, ती आपण साधारणपणे 6.5 ते 7 महिन्याच्या पुढे आपण करतो.